आणि जरी थेरटिकल विचारला तरी पण तुम्हाला तसं कव्हर करता येईल. ओके. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक आहेत गतिशास्त्र, एकके, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युतशास्त्र, चुंबकत्व, खगोलशास्त्र, आण्विकशास्त्र आणि त्यातल्या महत्वाच्या संज्ञा कुठल्या आहेत, संकल्पना काय आहेत, गणिताची उदाहरणं, हे सगळं ह्याच्यावरती बेसिक येणार आहे. बट आता हे जे मी रीड केले त्याच्यामध्ये पूर्ण जर डीपली माहिती घ्यायची तर खूप मोठे मोठे आहेत. मोशन्स, टाइप ऑफ मोशन, मोशन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन्स, त्याच्यामध्ये भरपूर टाईप आहेत. एकके, उष्णता बोललं, त्याच्यामध्ये भरपूर टाईप आहे. प्रकाश, तेव्हा आपण घेतलं होतं लेन्सेसचं, प्रकाश परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ह्याच्यामध्ये पण भरपूर कन्सेप्ट आहेत. साऊंड आहे, विद्युत विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक करंट जे आहे त्याच्यावरती थोडंसं हे आहे. आण्विक शास्त्र मीन्स ऍटॉमिक नंबर, मास वगैरे असतात. ऍटॉमिक मास नंबर कसं करायचं, ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, एखादा रेणू अणू कशापासून बनतात ते, त्याची संयोग रचना काय आहे, त्याचं कंपाऊंड काय आहे, हे सगळं आण्विक शास्त्रामध्ये आहे. आणि त्यातल्या संज्ञा, थोडंसं तुम्हाला कन्सेप्ट, संज्ञा ते मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत त्यांना संज्ञा म्हणतात मराठीमधून. मग ते सगळ्या संज्ञा पण तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये विचारते. संकल्पना काय आहेत बाबा, उदाहरणं, आणि ही सगळं फिजिक्सच्या रिलेटेड असले की त्यांना न्यूमेरिकल्स बेस्ड क्वेश्चन असतात तर असतात. ओके. आता आपण पहिला टॉपिक घेणार आहे मोशन. एकदम माझ्या वर्ड मध्ये सिम्पली सिम्पली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते की बाबा मोशन म्हणजे काय आहे, मोशन गती म्हणजे काय आहे. आपण रेग्युलर जीवनामध्ये आपलं बघितलं तर मोशन हे आपलं प्रत्येक गोष्टीला मोशनची गरज आहे, प्रत्येक गोष्टीला गतीची गरज आहे, राईट. म्हणजे मोशन काय आहे की बाबा जिथे गतीचा अभ्यास आहे, इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. आता फॅन जेव्हा आपला बंद असतो, जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट त्याला पास करतो किंवा स्विच ऑन करतो तेव्हा फॅन रोटेट होतो, राईट. जेव्हा फॅन रोटेट होतो तेव्हा तो एका पर्टिक्युलर मोशन मध्ये असतो. ती पर्टिक्युलर मोशन मीन्स व्हॉट, आता तो मोशन आहे एका रेषेमध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये, ती क्रिया सुरू आहे. ती क्रिया कशाशी नंतर चेंज होते, विथ रिस्पेक्ट टू टाइमची चेंज होते. त्यालाच काय म्हणायचंय आपल्याला, गती म्हणायचंय किंवा मोशन म्हणायचंय. ओके. आता ह्याच्यामध्ये दोन असं संकल्पना किंवा एखादी पॉइंट आहे, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय. तुम्ही ऐकलं असेल की डिस्टन्स कशाला म्हणतात, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात. डिस्टन्स मीन्स व्हॉट, काय आहे, जे अंतर आहे, टोटल अंतर आहे. सपोज मला इथून पुण्यावरून मला जायचंय सातारा, हे जे पुणे टू सातारा डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये लागणारा जो वेळ आहे त्याला मी काय म्हणणार आहे, डिस्टन्स. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतो किंवा स्पीडचा फॉर्म्युला काय येतो, असं ह्याच्यावरून थोडेसे कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यायच्या. त्याच्यानुसार आपल्याला बेसिक जे आहे ते असं बेस समजला तर तुम्हाला पुढचं समजायला अवघड नाही जाणार. आता बघा, डिस्टन्स म्हणजे काय आहे. सपोज मला पुणे टू सातारा जायचंय आणि मला स्ट्रेट रोड नाहीये, मला असं घाटा मार्फत जायचंय किंवा मला असं राऊंड शेप मध्ये जायचंय. सपोज सपोज हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, असं हे वळण आहेत. ओके. आता हा ए डिस्टन्स आणि हा बी डिस्टन्स, जसा पाथ क्रिएट होतोय तसं मी ट्रॅव्हल करणार आहे आणि बी पॉइंट डेस्टिनेशन पर्यंत जाणार आहे. जेव्हा मी ए पॉइंट कडून बी पॉइंट कडे जाते तेव्हा मी ते अंतर कापलेलं असतं, त्याला मला म्हणायचंय डिस्टन्स. म्हणजे ए कडून बी कडे जाताना ज्या पाथने मी जाते किंवा जे मधलं जे डिस्टन्स आहे त्याला अंतर म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचे. आता डिस्टन्स ही झाली एक कन्सेप्ट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, आता हे बघा, हे ए टू बी जेव्हा लॉंग रूटने आपण जातोय ते आहे आपलं डिस्टन्स. पण जर शॉर्ट वे आहे, त्याला कुठून तरी शॉर्ट वे आहे, डिरेक्टली मी ए टू बी कव्हर केलेला आहे विथ कमी टायमिंग मध्ये, तर हे माझं झालं डिस्प्लेसमेंट. हे माझं झालं डिस्प्लेसमेंट म्हणजेच हे माझं झालं विस्थापन. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळलाय का तुम्हाला? हो मॅडम. ओके. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सोपंच आहे. डिस्टन्स म्हणजे जेवढा ए कडून बी कडे अंतर आपण कापतोय त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स. आणि शॉर्टली जे डिस्टन्स कट करतोय किंवा आपण पार करतोय त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आता त्याच्यामध्ये पण ना स्पीड आणि वेलॉसिटी,
स्पीड आणि वेलोसिटी. स्पीड म्हणजे काय, वेलोसिटी म्हणजे काय? स्पीड हा वेग असतो आणि हा पण वेगच असतो, पण हा वेग कसा असतो आणि स्पीड काय आहे हे मी थोडस सांगणार आहे. आता हे जे तुम्हाला फॉर्म्युले, वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे, स्पीडचा फॉर्म्युला आहे. तर स्पीड, वेलोसिटीला पण वेगच बोलतात, स्पीडला मराठीत चाल बोलतात. मग आता वेगचा फॉर्म्युला काय आहे किंवा स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? तर स्पीड बरोबर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले आपण आणि त्या डिस्टन्स म्हणजे स्पीड बघा. आता सपोज मला ए टू बी कडे, ए आणि बी कडे जायचंय, तर मला 10 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात? 10 मिनिटं. जर सायकलीवरून मी गेले ए आणि बी कडे तर मला 10 मिनिटं लागतात. जर मी गाडीने गेले, कारने गेले, तर ए टू बी कडे जायला मला 2 मिनिटं लागतात. ओके, म्हणजे डिस्टन्स किंवा स्पीड कशावरती डिपेंड आहे? तुमच्या टाइम वरती. आणि टाइम हे कशावरती डिपेंड आहे? तुमच्या स्पीड वरती. जर तुम्ही सायकलनी जाताय तर तुमची ऑब्विसली स्पीड कमी असणार आहे विथ रिस्पेक्ट टू कार. आणि जर तुम्ही कारनी ट्रॅव्हल करत असेल तर तुमचं जे स्पीड आहे किंवा टाइम आहे, टाइम कमी लागणार आहे, स्पीड जास्त असणार आहे. सायकलचं स्पीड पण, स्पीड काय असणार आहे? कमी, टाइम जास्त. म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे स्पीडचा? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड. आता मराठीमधून काय म्हणणार आहे याला? जेवढं टोटल म्हणजे एकूण डिस्टन्स तुम्ही किती पार केले किंवा एकूण डिस्टन्स तुम्ही किती कापले, त्याला भागिले वेळ, काळ, वेळ किंवा काळ. हे तुमचा झाला चालचा फॉर्म्युला. आता वेलोसिटी काय आहे? स्पीडशी रिलेटेडच वेलोसिटी असते. वेलोसिटी म्हणजे काय? वेलोसिटी म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे, जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण असतो टाइम. जो डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण काय असतो? टाइम. हे झालं आपलं वेलोसिटीचा फॉर्म्युला. आता आपण मोशन बघतोय, गती बघतोय. गतीमध्ये काय आहे? प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये काय आहे? मोशन आहे. मोशनच्या मध्ये आपल्याला 4-5 कन्सेप्ट आहेत. काय आहे? छोटे छोटे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, वेलोसिटी म्हणजे काय. तर तुम्हाला ह्याच्या प्रकारे गणित पण विचारतात. काय विचारतात? जर एका विद्यार्थ्याने 60 मिनिटात 4 किलोमीटर अंतर चालून पूर्ण केले तर त्याचा वेग किती मीटर पर सेकंद आहे? एम पर सेकंड म्हणजे काय? मीटर पर सेकंड. आता बघा, इथं मला मिनिट दिलाय, इथं किलोमीटर दिले. इथं मिनिट दिलाय, इथं किलोमीटर दिले. मिनिट आणि किलोमीटर ह्यांचं कन्वर्जन मला मीटर पर सेकंड मध्ये करायचंय. जर मला किलोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं असेल तर मी काय करणार आहे? 4 गुणिले 100 करणार आहे. कारण 1 किलोमीटर म्हणजे किती असतात? 1000. काय सांगितले बघा, एका विद्यार्थ्यांनी 60 मिनिटात किती अंतर पार केले? 4 किलोमीटर. ओके, 60 मिनिटात तो 4 किलोमीटर अंतर त्यांनी चालून पार केले. आणि मग ते आपल्याला फाइंड आउट करायला लावलंय किंवा वेग विचारलाय त्याचा किती असणार आहे. तर किती कशामध्ये विचारलंय? मीटर पर सेकंड. आता आपण हे डिरेक्टली काढू शकतो कशाने? मिनिट पर किलोमीटर. पण आपलं वेलॉसिटी किंवा आपला स्पीडचा फॉर्म्युला आहे, त्याचं जे युनिट आहे ते ऑलवेज, युनिट जे आहे ह्याचं ऑलवेज मीटर पर सेकंड मध्ये असतं. एवढं रेकग्नाइज करायचं, ऑलवेज मीटर पर सेकंड मध्ये असतं. जरी आपल्याला इथं तास दिले असतील, आर्स दिले असतील, तरी कन्वर्जन आपल्याला सेकंड मध्ये करायचे. इथं किलोमीटर आहे किंवा किलोमीटर आहे तर आपल्याला इथं मीटर मध्ये करायचे. आता कसं करणार आहे? जर मी 1 किलोमीटर म्हणजे किती असणार आहे? 1000 मीटर. मग 4 किलोमीटर म्हणजे किती असणार आहे? 4 गुणिले 1000 मीटर. म्हणजेच माझं फायनल किती असणार आहे? 4000 मीटर उत्तर असणार आहे. आणि 60 कन्वर्जन असणार आहे 4 किलोमीटरचं. आता 60 मिनिटाचं कसं कन्वर्जन करणार? कसं करणार आहे? 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात? किती सेकंद असतात? 60 सेकंद. मग 60 मिनिटं म्हणजे किती असणार आहे? असं असेल 30. का? 00. सई 36, हे 2 शून्य. म्हणजे माझा फॉर्म्युला, वेगाचा फॉर्म्युला काय होता? वेग बरोबर
डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, टोटल डिस्टन्स कवर्ड, किती टोटल डिस्टन्स कवर्ड आहे? 4000 मीटर डिवायडेड बाय 3600 सेकंड. ओके, युनिट लिहिला विसरायचं नाही. आता बघा, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला, झिरो गेला. हे काय आहे? 40 आहे आणि हे किती आहेत? 36 आहेत. किती आहेत? 36 आहेत. जर मी 36 ला 40 ने भाग घालवला तर माझं 1.11 मीटर पर सेकंड आन्सर येते. पण सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला ऑप्शन मध्ये इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथं तुमची जम्बलिंग होणार आहे. उशी पाहिजे. काय म्हणा त्याला टाकते. ओके, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की मीटर पर सेकंड असलं पाहिजे. आपल्याला वेग विचारलाय, वेलोसिटी विचारली, डिस्प्लेसमेंट विचारली, तर आपल्याला युनिट लक्षात ठेवायचं मस्ट आहे. ओके, आता आता दुसरा पॉइंट काय आहे बघा. वेलोसिटी झालं, स्पीड झालं, त्याच्यावरचं एक न्यूमेरिकल्स पाहिलं. आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन. ठेवून टाक, सगळं ठेवून टाक. आता सगळं युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय? युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय बघा. युनिफॉर्म मोशन काय असतो? जो स्ट्रेट लाईन मध्ये कॉन्स्टंट स्पीडने जातो त्याला युनिफॉर्म म्हणतात. म्हणजे काय? एक समान गती किंवा एका रेषेत असलेले एक समान गती आणि नैक समान गती. एक समान गती म्हणजे काय? की एका रेषेमध्ये जी गती असते, स्ट्रेट लाईन मध्ये जी मोशन असते, त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म मोशन. आणि स्ट्रेट लाईन मध्ये मोशन नाहीये त्याला काय म्हणायचे? नॉन युनिफॉर्म मोशन. एवढंच त्याचं आहे. बट युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मध्ये युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मध्ये दम देते. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय आहे? एक तर युनिफॉर्म लिनियर मोशन मीन्स काय आहे? ऑब्जेक्ट मूव्ह करतो कुठे? स्ट्रेट लाईन मध्ये आणि कॉन्स्टंट स्पीड मध्ये असतो. एवढं लक्षात ठेवायचं. द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. एवढं एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं की वस्तू ही समान वेळेत समान अंतर कापत असते किंवा पार करत असते. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं तर 40 किलोमीटर पर आवर चालणारी, सतत चालणारी कार वेग बदलत नाही, बरोबर ना? जर एक कंटिन्युअसली एक स्पीडचं प्रमाण ठेवलं गाडीनी तर ती सतत त्याच वेगाने जाते, का कमी जास्त करते नाही. ते युनिफॉर्म मोशनचं ते बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून काय? बंदुकीतून सुटणारी गोळी हे एक बेस्ट एक्झाम्पल फॉर युनिफॉर्म मोशनचं आहे. एक रेषीयची एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. लगोरीतून सोडलेला दगड, बाण, धनुष्यातला बाण, बंदुकीची गोळी, जे एक गतीच्या म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये जातात त्याला आपण काय म्हणणार आहे? युनिफॉर्म मोशन. आणि सपोज नॉन युनिफॉर्म म्हणजे काय आहे? की बाबा जे वस्तू समान वेळात समान अंतर कापत नाही. हा, कर अभ्यास जा. जर कोणती लाईट?
नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? असमान रेषीय गती. असमान रेषीय गती म्हणजे काय? जी लिनियर मध्ये नाहीये. ऑब्जेक्ट मूव्ह स्ट्रेट लाईन मध्ये होतो, पण स्पीड ही चेंज होते. म्हणजे ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये होतो, पण स्पीड चेंज होते. म्हणजे काय होते? असमान रेखीय गती कशाला म्हणायचं? म्हणजे वस्तू सरळ रेषेत चालते, पण तिचा वेग बदलत राहतो. फॉर एक्झाम्पल, जर कार आपली मुव्हिंग करते आणि ती ट्रॅफिक मध्ये अडकलीये. ट्रॅफिक मधील गाडी कधी जलद कधी मंद होते. स्पीड इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस. त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन्स कळले का? हो मॅडम. असमानचे उदाहरण सांगा मॅडम. असमान एक दोन. गतीचे उदाहरण बघा. गाडीचं आहे एक्झाम्पल, जिथे तुम्ही स्पीड कंटिन्युअसली चेंज करता पण गती तीच असते. आठवा जरासं त्या रिलेटेड एक्झाम्पल असेल तर. गाडी एक एक्झाम्पल, सायकल घेऊ शकता दुसरे एक्झाम्पल, तिसरे एक्झाम्पल काय करू शकता तुम्ही? फुलपाखराचे उडणे. फुलपाखरू पण याच्यामध्ये असते मॅडम. स्पीड. स्पीड काय सांगितलंय त्यांनी? वस्तू समान वेळात असमान अंतर कापते. असमान अंतर म्हणजे त्याचं फक्त काय चेंज होतं? स्पीड इन्क्रीज होती आणि डिक्रीज होती. बाकी त्याचं डिरेक्शन एका दिशेतच असतं. फक्त मॅटर आहे स्पीड मध्ये. फॉर एक्झाम्पल, झरा घेतला. झरा, धबधबा बघा. झरा असेल तो एका पोझिशन पर्यंत तो एक स्ट्रेट लाईन मध्ये आहे, तो एका प्रवाहामध्ये चाललेला असतो. बट जर त्याचा चढ उतार आला किंवा उतार आला तर डिरेक्टली फ्लो होतो जास्त स्पीडने. म्हणजे आपण झऱ्याचं पण उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे आपण हे कोरिलेट करा, थोडस निगडीत असणार आहे. जसं मला आठवते तसं मी सांगते, बट एवढं लक्षात ठेवा की काय आहे नॉन युनिफॉर्म, की गती स्ट्रेटच आहे. काय चेंज होतंय? काय चेंज होतोय? त्याचं स्पीड चेंज होते. त्याचं जे वेळ आहे डिक्रीज कमी काय होतंय, त्याचं जी स्पीड आहे, त्याचं जी जलद गती आहे ती कधी कधी जास्त होतीये, कधी कधी मंद होते. फॉर बेस्ट एक्झाम्पल आहे गाडीचं. गाडी जर ट्रॅफिक मध्ये अडकलेली असेल तर गाडीचं काय एक्झाम्पल आहे? कधी कधी ती जास्त आहे, कधी कधी कमी स्पीड आहे. हे बेस्ट एक्झाम्पल आहे नॉन युनिफॉर्म एक्झाम्पल. जस्ट 2 मिनिट्स हा. इथे ठेवले तुझे स्केच निगडी. ओके. नॉन युनिफॉर्म मोशन परत एकदा तुम्हाला वाटलंच तर एक सेंटेन्स मध्ये सांगते की युनिफॉर्म मोशन हे स्ट्रेट लाईन मध्ये जाते पण समान अंतर पार करत असते. अजून नॉन युनिफॉर्म मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये जाते पण असमान अंतर पार करत असते. ओके, हे झालं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल. गाडीचं दिलं तर दोघांना पण. ओके, एकसारखा वेग. आता तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन सांगते. ह्याच्यावरती युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म वरती विचारलेला काय आहे? खालीलपैकी कोणत्या गतीत समान वेळेत समान अंतर पार करते? खालीलपैकी कोणत्या गतीत? म्हणजे बघा, आता इथं तुम्हाला दिसतंय की नाही काय माहित नाही. एक समान रेषीय गती होती. दिसत नाहीये ना मोठं होऊन? नाही नाही. एक मिनिट थांबा, मी स्क्रीनशॉट करते आणि मग मोठं करते. दिसतंय थोडस तरी?
विच टाईप ऑफ जाऊ द्या, जर नुसतं लक्षात घ्या, विच टाईप ऑफ मोशन्स कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. काय आहे, खालीलपैकी कोणत्या गतीत समान वेळेत समान अंतर पार होते? रोटेशनल मोशन आहे, युनिफॉर्म लिनियर मोशन आहेत, नॉन युनिफॉर्म आणि ऑसिलेटरी मोशन आहे. युनिफॉर्म मोशन. आहे की नाही? म्हणजे असे तुम्हाला थोडे थोडे कन्सेप्ट असतील ना माहित, तर तुम्हाला त्याचे आन्सर्स येणार आहे. ओके. इन नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन स्पीड कशी असते? असमान रेखीय गतीत वेग कसा असतो? वेग हा नेहमी चेंज चढ होतो ना, उतार तिथं असतो. ऑप्शन आहेत. हा, रिमेन कॉन्स्टंट, बिकम झिरो, चेंजेस, ऑलवेज इन्क्रीज. तर चेंज असतो, कधी कमी पण होऊ शकतो आणि कधी जास्त पण होऊ जास्त. शकतो. ओके. डिस्टन्स टाइम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन इज काय आहे? आता त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ पण आहे युनिफॉर्म मोशनचा आणि नॉन युनिफॉर्म मोशनचा. तर समान रेखीय गतीचा अंतर्वेळ आलेख कसा असतो? तर तो स्ट्रेट लाईन मध्ये असतो. आणि नॉन युनिफॉर्मचा मोशन हॅज असमान गतीमध्ये काय असते? तर तिथं दिलंय की त्याच्यामध्ये चेंजिंग स्पीडच एकच प्रॉपर्टी. आता तुम्हाला तिथं ऑप्शन जर दिसले तर तुम्हाला लगेच कळलं असतं ते. आता दुसरं बघा. आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. एका गाडीने अ कार ट्रॅव्हल 80 किलोमीटर इन 2 hours ऍट युनिफॉर्म स्पीड. तर फाइंड द स्पीड. सोपं विचारलेलं. काय सांगितलेलं आहे की एका कारने 2 तासामध्ये किती अंतर पार केले? 80 किलोमीटर अंतर समान वेगाने पार केले. तर आपल्याला वेग शोधायचा आहे, तर आपल्याला स्पीड काढायची. तर स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? किती अंतर त्यांनी पार केले आणि काय केले, किती तासात केले? 2 hours. आता तुम्ही म्हणाले ते मगाशी आपण काय केलं, मीटर पर सेकंद केलेलं, बरोबर ना? मीटर पर सेकंड केलं. पण आता त्यांनी आपल्याला इथं दिलेलं नाही की मीटर पर सेकंड मध्ये करा किंवा काय. पण इथं आपलं हे काय आहे सिम्बॉल? तर उत्तरामध्ये तुम्हाला किलोमीटर पर आर दिले. मग किलोमीटर पर आरनीच तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. ओके. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असं दिसलंय किंवा तुम्हाला इथं आयडेंटिफाय, इथे तुम्हाला त्यांनी स्वतःहून सांगितलंय की आन्सर तुमचं मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे, तर तुम्हाला ते मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता इथं डिरेक्टली भाग जातोय. 2 चौक 8 बेस 0 0 म्हणजे 40 किलोमीटर पर आवर तुमचा आन्सर असणार आहे. ओके. आता नॉन युनिफॉर्म मोशनचं काय आहे? जर एका बसने काय केलेलं आहे? ट्रॅव्हल्स 10 किलोमीटर इन फर्स्ट आवर, 15 किलोमीटर इन सेकंड आवर आणि 25 किलोमीटर इन थर्ड आवर. एका बसने पहिल्या तासात 10 किलोमीटर, दुसऱ्या तासात 15 किलोमीटर आणि तिसऱ्या तासात 25 किलोमीटर अंतर केले. तर ही गती कोणती आहे? तर ऑब्व्हियसली ही नॉन युनिफॉर्म मोशन आहे, बरोबर ना? बरोबर का? आज समजतंय का? हो हो, येस मॅडम, येस. एका वस्तूने 3 सेकंदात, बघा ऐका आणि मला आन्सर तुम्ही सांगायचंय. एका वस्तूने 3 सेकंदात प्रत्येकी 30 मीटर अंतर पार केले, तर ही गती कोणती? 3 सेकंदामध्ये 30 मीटर अंतर पार केले, तर ही गती कोणती? असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. कोणती गती आहे? एक समानच. एक समान म्हणजे काय? युनिफॉर्म लिनियर मोशन, बरोबर. ओके. आता दुसरा पॉइंट आहे ऍसिलरेशनचा. ऍसिलरेशन म्हणजे काय आहे? ऍसिलरेशन म्हणजे बघा, ऍसिलरेशन हा प्रवेग आहे. ऍसिलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हाऊ फास्ट द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. काय आहे ऍसिलरेशन म्हणजे? बघा, ऍसिलरेशन प्रवेग म्हणजे वेगात किंवा वेळेनुसार होणारा बदल. वस्तूचा वेग किती लवकर वाढतो किंवा कमी होतो ह्याला ऍसिलरेशन म्हणतात. बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऍसिलरेशनचं सांगते. घसरगुंडी जेव्हा आपण खेळतो, आपण जेव्हा घसरगुंडीवरून जेव्हा घसरतो तेव्हा एक समान गती असते, पण शेवटच्या डिरेक्शनला जेव्हा फास्ट मध्ये आपण खाली येतो तर आपण थोडस खाली पडल्यासारखं होतं. कधी? लास्ट मोमेंटला. म्हणजे ऍसिलरेशनचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर काय आहे? घसरगुंडी.
किंवा वरून खाली चेंडू जोरात फेकणे, हे पण ऍक्सिलरेशनचं एक्झाम्पल आहे. आता बघा, प्रवेग म्हणजे काय? वेळेनुसार होणारा बदल, वस्तूचा वेग किती लवकर वाढतो किंवा कमी होतो हे प्रवेग दर्शवतो, म्हणजे ऍक्सिलरेशन सांगतात. ऍक्सिलरेशन मध्ये पण एक कन्सेप्ट म्हणजे फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला गणित विचारतात. हे सगळे फिजिक्सच्या कॉन्सेप्ट आहेत आणि ह्याच्यावरती तुम्हाला गणित थोडीफार विचारणार तर विचारणारच. काय आहे बघा, ऍक्सिलरेशन म्हणजे काय? प्रवेग. ते काय आहे? चेंज इन वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. काय चेंज इन वेलोसिटी म्हणजे वेग मध्ये बदल भागिले काळ. वेळेनुसार वेगात बदल होतोय आणि भागिले काय आहे? त्याला काळ आहे. मेन म्हणजे काय आहे? व्ही मायनस यू अपॉन टी. ए म्हणजे ऍक्सिलरेशन. ह्या कन्सेप्ट मराठीला पण सेम आहेत, इंग्लिशला पण सेम आहे. ए म्हणजे ऍक्सिलरेशन, व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी. फायनल म्हणजे शेवटचा वेग वजा पहिला वेग किंवा इनिशियल सुरुवातीचा वेग अपॉन टी. टी म्हणजे काय? टाइम किंवा काळ. आता हे काय दिले पहिला शेवटचा, तर तुम्हाला चेंज इन वेलोसिटी काढायची. तर चेंज इन वेलोसिटी तुम्हाला शेवटची पहिली वेलोसिटी माहित असेल तर तुम्ही त्याच्यातलं चेंज काढणार आहे. अदरवाईज तुम्हाला काढता येईल का चेंज? नाही. फरक तुम्हाला कधी काढता येतो? जेव्हा त्याच्यामध्ये मायनस करू आपण किंवा त्याच्यामध्ये कधी आपल्याला त्याच्यामधून ही गोष्ट जर वजा केली तर त्याच्यामधला आपल्याला फरक कळणार आहे. त्यामुळं आपल्याला सांगितले की चेंज इन वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. त्यानुसार आपण हा फॉर्म्युला बनवलेला आहे की ए बरोबर व्ही मायनस यू. तर व्ही ची नेहमी कन्सेप्ट असते फायनल वेलोसिटी असते, म्हणजे शेवटची अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काय आहे? छेदात काळ आहे. ओके. त्याचे एसआय युनिट, ऑलवेज एसआय युनिट असतं त्याचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ना 3 कंडिशन असतात. तीन कंडिशन कोणत्या असतात? बघा, 3 कंडिशन कोणत्या असतात? पहिलं म्हणजे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड झिरो ऍक्सिलरेशन. पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड झिरो ऍक्सिलरेशन. वेन वेलॉसिटी इन्क्रीजेस, जेव्हा स्पीड किंवा जेव्हा वेग हा वाढणार आहे तेव्हा ऍक्सिलरेशन हे पॉझिटिव्ह असतं. पॉझिटिव्ह असतं म्हणजे काय असतं ऍक्सिलरेशन? ऍक्सिलरेशन पॉझिटिव्ह असतं म्हणजे ते सकारात्मक किंवा पॉझिटिव्हली ते ऍक्सिलरेट होते. वेन वेलॉसिटी डिक्रीजेस, जेव्हा डिक्रीज वेलॉसिटी स्पीड कमी आहे तेव्हा ऍक्सिलरेशन हे निगेटिव्ह आहे. आणि जेव्हा वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, ते टाइम नुसार ते चेंज होत नाही, तेव्हा ते ऍक्सिलरेशन झिरो असणार आहे. ऍक्सिलरेशन जेव्हा वेळेनुसार चेंज होत नाही त्याला काय म्हणणार आहे? झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे शून्य प्रवेग. ओके. हे झालेले आहे ऍक्सिलरेशनच्या कन्सेप्ट. आता त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारू शकतात? काय विचारू शकतात? ऍक्सिलरेशन म्हणजे काय किंवा काय क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला? पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ ऍक्सिलरेशन? काय सांगितलं मी एसआय युनिट? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. हे आहे युनिट ऑफ Very good. ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. कधी असतं ऍक्सिलरेशन पॉझिटिव्ह? जेव्हा वेलोसिटी इन्क्रीज होती, जेव्हा वेग हा वाढतो तेव्हा काय होतं? सकारात्मक प्रवेग असतो, तेव्हा पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन असतं. प्रवेग सकारात्मक कधी असतो? स्पीड इन्क्रीजेस झाल्यावर, डिक्रीजेस झाल्यावर. जेव्हा इन्क्रीज होतो तेव्हा सकारात्मक असतो, वाढतो तेव्हा सकारात्मक असतो. इफ अ बॉडी If a body's velocity does not change with time, its acceleration is zero acceleration. जेव्हा जर वस्तूचा वेग वेळेनुसार बदलत नाहीये तर त्याला कोणता प्रवेग म्हणायचा? तर तो आहे झिरो ऍक्सिलरेशन, झिरो प्रवेग, शून्य प्रवेग. Very good. हा. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट ऍक्सिलरेशन? कोणता फॉर्म्युला किंवा कोणतं सूत्र हे ऍक्सिलरेशन मोजण्यासाठी वापरतात? कोणतं सूत्र सांगितलं मी तुम्हाला? त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन दिलंय. ए बरोबर ह्या अंशी अंतिम वेग ए बरोबर काय असणार आहे? व्ही मायनस यू v डिवायडेड बाय minus टी. u is equal to time. Yes. टू टाइम काय? व्ही हे आहे फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टी. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युज बघा कसं होतंय ऑप्शन बघून. मी लिहून दाखवते तर असे ऑप्शन. पहिला आहे ए इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय टी दिलाय. दुसरा ऑप्शन दिलाय यू प्लस व्ही अपॉन टी दिलाय. तिसरा ऑप्शन आहे व्ही मायनस यू अपॉन टी.
आणि चौथा ऑप्शन आहे ए बरोबर एस डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर काय आहे आपला आन्सर? हे दुसरं आहे, कारण आपण ऍक्सिलरेशन मध्ये हे शिकलोय ना त्याचा फॉर्म्युला. ए बरोबर ऑलवेज काय असतं? इनिशियल फायनल वेलोसिटी वजा इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम, आहे की नाही? म्हणजे काय आहे? शेवटचा प्रवेग मायनस सुरुवातीचा प्रवेग छेद काळ किंवा वेळ. ओके. हॅलो मॅडम. हा बोला ना. हॅलो. हा बोला. असं जरा मराठीत जे शब्द आहेत ना ते थोडेसे सांगितले तर बरं होते. प्रवेग कळाला, काही शब्द थोडेसे जरा हे होतात, समजत नाही. इंग्लिश मधून बोलू का मराठीत बोलू? थोडस मराठीत. मराठीमध्ये का? बर. ऍक्सिलरेशन कळलं? प्रवेग म्हणजे काय? काय ऍक्सिलरेशनची कन्सेप्ट काय आहे बघा, मराठीतून सांगते. की कुठे गेलं? सुरुवातीचा वेगात वेळेनुसार होणारा बदल. वस्तूचा वेग किती लवकर वाढतो किंवा कमी होतो हे प्रवेग दर्शवतो. ऍक्सिलरेशन मीन्स व्हॉट? जे वेगात वेळेनुसार होणारा बदल. म्हणजे वेलोसिटीमध्ये टाइम रिलेटेड होणार, सॉरी, टाइम नुसार होणारा जो चेंजेस आहे त्याला म्हणायचं एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी किंवा एखाद्या वस्तूचा वेग. त्यालाच आपण म्हणणार आहे किती लवकर वाढतोय बाबा, कसा कमी होतोय. त्याला बघा, आपण घसरगुंडीवरनं घसरतो, एक रॅन्डम पोझिशन असते, नंतरून ती स्टॉप होते किंवा एकदम थोडीशी जास्त होऊन स्टॉप होते, कमी जास्त होते, पण वेगात बदलती वेळेनुसार, त्यामुळे त्याला ऍक्सिलरेशन म्हणतात. आपण एखादा बॉल फेकलाय खाली, ते पण ऍक्सिलरेशनचं एक्झाम्पल आहे. आता ऍक्सिलरेशन मध्ये तीन टाईप आहेत. काय आहेत? सकारात्मक, नकारात्मक आणि झिरो प्रवेग. सकारात्मक कशाला म्हणायचं? जेव्हा वेग वाढतो तेव्हा सकारात्मक प्रवेग म्हणायचा, जेव्हा वेग कमी होतो तेव्हा म्हणायचा नकारात्मक प्रवेग. आणि जेव्हा वाढत पण नाहीये, कमी पण होत नाहीये आणि ते वेळेनुसार बदलतही नाहीये, तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? झिरो प्रवेग, म्हणजे झिरो ऍक्सिलरेशन. ओके. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारू शकतात की बाबा एसआय युनिट काय आहे, सकारात्मक प्रवेग म्हणजे काय, नकारात्मक प्रवेग म्हणजे काय आहे, झिरो कंडिशन कधी येते, त्या झिरो प्रवेगलाच काय म्हणणार आहे, जेव्हा वेळेनुसार ते बदलत नाही तेव्हा आपण त्याला झिरो प्रवेग म्हणणार आहे. बरोबर ना? अशा रिलेटेड तुम्हाला काय करतात, थोडेसे क्वेश्चन्स येतील. ओके. गणित पण त्याच्याशी रिलेटेड येऊ शकतात. मग फॉर्म्युला काय आहे गणित सॉल्व्ह करण्याचा? ए बरोबर व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. ओके. आता बेसिक थोडं हे बघा, ऍक्सिलरेशन म्हणजे वेगातील बदलाचा दर, ह्याला प्रवेग म्हणायचं छोट्या भाषेत. आणि ऍक्सिलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, एवढं लक्षात ठेवा. त्याचं एसआय युनिट किंवा एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरा पॉइंट आहे, त्याचा फॉर्म्युला आहे ए बरोबर व्ही वजा यू छेद टी. शेवटचा वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काळ. आणि काय सांगितलं मी? जेव्हा वेग वाढतो तेव्हा काय असतं? सकारात्मक प्रवेग म्हणजे जेव्हा स्पीड इन्क्रीज होती किंवा वेलॉसिटी इन्क्रीज होती तेव्हा आपण म्हणणार आहे पॉझिटिव्हली ऍक्सिलरेशन किंवा पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि जेव्हा स्पीड किंवा वेलॉसिटी कमी होणार आहे तेव्हा आपण म्हणणार आहे नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि जेव्हा स्पीड त्याची चेंज इन्क्रीज डिक्रीज काही न होता काय होणार आहे? इफ द velocity of the object does not change with respect to time, then what we have to say it has zero acceleration. तेव्हा आपण काय म्हणणार आहे की ते झिरो प्रवेग आहे. ते काय होते? चेंज होत नाही टाइम नुसार, वेग हा टाइम नुसार चेंज होत नाहीये, तर त्याला आपण म्हणणार आहे झिरो प्रवेग. इथपर्यंत ऍक्सिलरेशनची कन्सेप्ट कळली का? ऍक्सिलरेशन प्रवेग म्हणजे काय आहे?
आता पुढचा टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन माहिती आहेत का कुणाला? न्यूटन्सचे लॉ किती आहेत? न्यूटन्स काय म्हणतोय नक्की, की बाबा लॉ काय आहेत? आपल्या रोजच्या जीवनामध्ये न्यूटन्सचे लॉ आपण यूज करत असतो. तर बघा, न्यूटनचा पहिला लॉ आहे तो लॉ ऑफ इनर्शिया, म्हणजे जडत्वाचा नियम. पहिला नियम जो आहे लॉ ऑफ इनर्शिया आहे, जडत्वाचा नियम. काय आहे जडत्वाचा नियम? जेव्हा जेव्हा एखादी वस्तू स्थिर असते तर ती स्थिर राहते, आणि जेव्हा वस्तू गतिशील असते तर ती आपली गती किंवा दिशा कायम ठेवते, जोपर्यंत तिच्यावरती बाह्य बल लागू होत नाही. याला काय म्हणतात? जडत्वाचा नियम म्हणतात. म्हणजे an object at rest stay at rest, okay, and an object in motion continue in motion with the same speed and in the same direction unless acted upon by an external force. बघा, कोणती पण वस्तू, जर मी एखादा पेन ठेवलाय जागेवरती, तर तो जागेवर तसाच राहणार आहे. केव्हा तो हलणार आहे? जेव्हा मी त्याला फोर्स अप्लाय करते एक्सटर्नल, तेव्हाच तो काय होणार आहे? जागेवरून हलणार आहे. तर त्यालाच कोणता नियम म्हणतात? न्यूटनच्या भाषेत पहिला नियम आहे न्यूटनचा, त्याला म्हणायचं जडत्वाचा नियम किंवा लॉ ऑफ इनर्शिया. ओके, त्यालाच जडत्वाचा नियम म्हणायचं. बघा, फॉर एक्झाम्पल टेबलावर जर एखादं पुस्तक ठेवलं तर ते धक्का दिल्याशिवाय तिथंच राहतं. गाडी अचानक थांबली तर प्रवासी पुढे झुकतात. अजून काय आहे? कोणती पण गोष्ट ही रेस्ट कंडिशन मध्ये आहे, नंतर आपण त्याच्यावरती बल अप्लाय केलाय किंवा बल लावलाय किंवा फोर्स अप्लाय केलाय, तेव्हा ती गोष्ट हलतीये किंवा पुढे जाते, तर त्याला काय म्हणणार आहे आपण? लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया हे आहे, एवढी कन्सेप्ट आहे. दुसरा लॉ आहे न्यूटनचा, सेकंड लॉ आहे, ज्याला आपण म्हणणार आहे दुसरा नियम कशाशी रिलेटेड आहे त्याचा? फोर्स. फोर्स म्हणजे काय? बलाशी रिलेटेड आहे. तर काय सांगतात ते दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला? वस्तूच्या संवेगात, संवेग म्हणजे काय? वस्तूच्या संवेगात होणारा बदल त्या वस्तूवर लावलेल्या बलाच्या प्रमाणात असतो आणि बलाच्या दिशेनुसार असतो. वस्तूच्या संवेगात होणारा बदल, वस्तूच्या संवेगात होणारा बदल त्या वस्तूवर लावलेल्या बलाच्या प्रमाणात असतो आणि बलाच्या दिशेनुसार होतो. बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम of an object is directly proportional to the applied force and occurs in the direction of the force. काय सांगतात ते? संवेग म्हणजे काय? मोमेंटम असतं. मोमेंटम म्हणजे पण सपोज असं धरा, एखादी वस्तू मोमेंटम मध्ये आहे किंवा संवेगामध्ये होणारा बदल म्हणजे एखादी कंडिशन रेस्ट कंडिशन मध्ये आहे आणि तिला त्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय केलाय, तर तो फोर्स कोणत्या दिशेत? तो बलाची दिशा म्हणजे फोर्सची डिरेक्शन ही काय आहे? त्याच दिशेने आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, जर जड पेटी हलवण्यासाठी जास्त बल लागते तर हलक्या पेटीसाठी कमी बल लागते. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय? बघा, जर जड पेटी मला हलवायची तर मला जास्त बल अप्लाय करणार आहे त्या डिरेक्शनने, आणि जर मला हलकी पेटी उचलायची आहे तर मला त्याला कमी बल लावायला लागणार आहे. तेच फोर्सचा लॉ आहे. जर आपण कुठं जास्त कमी बल लावणार आहे हे आपल्याला कशावर, ताकद कुठे लावणार आहे आपण कमी जास्त, हे आपल्याला वस्तूवरून, ऑब्जेक्ट वरून कळतं. सपोज मला एक पेन उचलायचंय तर त्याला मी जास्त ताकद लावणार आहे का? नाही. जर मला एखादा हंडा उचलायचा तर ऍज कम्पेअर टू पेन मी तो जास्त त्याला फोर्स अप्लाय करणार आहे. सो फोर्स म्हणजे काय आहे? मास गुणिले ऍक्सेलरेशन. मास म्हणजे काय आहे? मास म्हणजे काय आहे? वस्तूचं जड, मास म्हणजे त्या वस्तूचं जडत्व म्हणा किंवा त्या वस्तूचं वजन. हा, एक्झॅक्टली, वजन म्हणा, गुणिले ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे प्रवेग. प्रवेग म्हणजे काय? आताच सांगितलं, म्हणजे फोर्स हा मास मल्टिप्लाय बाय ऍक्सेलरेशन. हे लक्षात ठेवा. आता तिसरा लॉ तर सगळ्यांनाच माहितीये, लहानपणापासून आपण शिकलोय की तिसरा लॉ न्यूटनचा सगळ्यांचाच पाठ असतो. काय आहे? फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आपण एखाद्याच्या जाऊन कानाखाली दिली तर ऑब्व्हियसली तो आपले काही नाही देणार आहे का आपल्या कानाखाली, किंवा तो गप्प बसणार आहे का? तर नाही. तर न्यूटन काय म्हणतोय? फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. देणार तो पण 2-3 ठेवून पुढच्याला, जर त्यांनी दिली असेल तर, है की नाही? न्यूटनचा तिसरा लॉ एवढाच ठेवायचा लक्षात की प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरोधी प्रतिक्रिया असते. कोणती पण क्रिया आपण करा
त्याला त्याला विरोधी एक क्रिया असते, प्रतिक्रिया असते आणि समान पण असते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही बोटीवरून उडी मारता तेव्हा बोट मागे सरकते, रॉकेट पुढे जातो कारण त्याच्या मागून गॅस बाहेर निघतात. हे आहेत न्यूटनचा तिसरा लॉ. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, आता हे न्यूटननी 3 लॉ डिफाईन केले, त्याच्यावरती त्यांनी इक्वेशन पण आहे. तर थोडीशी समरी म्हणून थोडस सांगते. पहिला लॉ हा जडत्वाचा नियम आहे. जडत्वाच्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे? ऑब्जेक्ट हा स्थिर असतो. कुठपर्यंत स्थिर असतो? जोपर्यंत आपण त्याला बाहेरचा फोर्स किंवा बल अप्लाय करत नाही. दुसरं काय आहे? फोर्स आहे. फोर्स मध्ये काय आहे की आपण मास इंटू ऍक्सिलरेशन लक्षात ठेवा. फोर्स म्हणजे बल आहे. एखादी गोष्ट कमी वजनाची असेल किंवा जास्त वजनाची असेल, त्याला आपण अप्लाय फोर्स कसा करणार आहे हे मास वरती डिपेंड आहे. मास म्हणजे काय? मास म्हणजे काय आहे? जड काय म्हणला तुम्ही? वजन. म्हणजे त्या वजन गोष्टीच्या वजनावरती फोर्स काय आहे? डिपेंड आहे. आणि डिपेंड. ऍक्सिलरेशन तर आपलं सेम असणार आहे. काय असणार आहे ऍक्सिलरेशन? ऍक्सिलरेशन म्हणजे काय आहे? कुठे गेलं मराठीमधून? वेगात वेळेनुसार होणारा बदल. म्हणजे जर वस्तू जास्त जड आहे, कमी आहे, तर हे ह्याच्यावरती ऍक्सिलरेशन पण काय असणार आहे? डिपेंड असणार. फोर्स कळलं. बल म्हणजे काय आहे न्यूटनच्या लॉ मधलं. नंतर तिसरा लॉ काय सांगतो? कोणती पण ऍक्शन असेल त्याला काय असणार आहे? इक्वल आणि अपोजिट प्रतिक्रिया असणार आहे. म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, एवढं लक्षात ठेवा. फॉर एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि रोजच्या जीवनातील जर उदाहरणं बघायची तर काय आहे की आपण जे टेबलावरती पुस्तक ठेवलंय ते धक्का दिल्याशिवाय जागेवरून किंवा फोर्स लावल्याशिवाय जाणार नाहीये. अजून काय ठेवलंय? पुशिंग अ कार इन हार्डर दॅन पुशिंग अ बायसिकल. अजून दुसरा फोर्सचा लॉ काय आहे? जर आपल्याला गाडीला धक्का द्यायचा आहे आणि सायकलीला द्यायचंय, तर तुम्हाला जास्त फोर्स गाडीला लावायला लागेल का सायकलीला? ऑब्विसली गाडीला. गाडीला तुम्हाला जास्त फोर्स लावायला लागेल. म्हणजे सेकंड लॉ काय सांगतोय की जर वस्तू जड असेल तर फोर्स जास्त लागणार आहे, वस्तू कमी जड असेल तर फोर्स कमी लागणार आहे. हे आपल्याला काय माहितीये, पण न्यूटननी तेव्हा हे डिफाईन केले. काय अजून थर्ड लॉ सांगितलाय? जर कोणती पण ऍक्शनची प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया, म्हणजे जर फॉर एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, एखाद्याला आपण दिली ठेवून तर दुसरा पण 2-3 देऊ शकतो. हे बेस्ट एक्झाम्पल थर्ड लॉचं आहे. ओके, आता एमसीक्यू टाईप क्वेश्चन तुम्हाला काय विचारणार आहे? तर तुम्हाला असं विचारतात की पहिला नियम काय सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला की फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट्स एवढंच दिलेलं आहे. पहिला नियम काय सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलाय. पहिला सांगतोय का एफ बरोबर एम गुणिले ए. दुसरा आहे एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन साठी 4 पर्याय दिले, तर मी फक्त तुम्हाला आन्सरिंग त्याचे सांगते. ओके, आता बघा पहिला नियम काय सांगतो, आत्ताच तुम्हाला सांगितलं. काय सांगतो पहिला नियम? बल एनीबडी? लावले की तो स्थिरच असतो तो. तो स्थिरच असतो, पण फोर्स अप्लाय केला, बल लावला तरच तो जागेवरून हलणार आहे. हलणार आहे का काय असा? नाही. म्हणजे नाही. पहिला नियम आहे न्यूटनचा, जडत्वाचा नियम. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलंय पूर्ण. काय दिलंय? अन ऑब्जेक्ट रिमेन ॲट रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन अनलेस ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स. एखादी वस्तू स्थिर राहते किंवा समान गतीने चालू राहते जोपर्यंत तिच्यावरती बाहेरचा बल अप्लाय होत नाही, बाहेरचा बल लागू होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट स्थिर राहते. जेव्हा का आपण त्याच्यावरती बाहेरचा बल म्हणजे आपण स्वतः काहीतरी क्रिया करतोय तेव्हाच ती हलणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? न्यूटनचा पहिला लॉ, लॉ ऑफ इनर्शिया. ओके, आता दुसरं बघा. फॉर्म्युला फॉर द सेकंड लॉ ऑफ मोशन इज. दुसऱ्या नियमाचं सूत्र काय आहे? फोर्स बरोबर मास इंटू ऍक्सेलरेशन. बल बरोबर बल जडत्व गुणिले ऍक्सेलरेशन म्हणजे प्रवेग. ओके, आता तिसरं आहे थर्ड लॉ ऑफ मोशन. काय सांगतो थर्ड लॉ आपल्याला? सॉरी, प्रतिक्रिया तो विरोधी प्रतिक्रिया असते. वेन यू पुश अ वॉल अँड इट डज नॉट मूव्ह विच लॉ इज शो. जर तुम्ही भिंतीला ढकलता पण ती हलत नाही, कोणता नियम दिसतो? भिंतीकडून समान आणि विरोधी प्रतिक्रिया येते, म्हणजेच कोणता? थर्ड लॉ. विच ऑफ दीज इज अन एक्झाम्पल ऑफ इनर्शिया. जडत्वाचे उदाहरण कोणते? त्याच्यामध्ये 3 उदाहरणं दिलेत. त्याच्यात एक पुस्तकाचं उदाहरण आहे. तर पुस्तक जागेवरून हलत नाही जोपर्यंत आपण त्याला उचलत नाही किंवा फोर्स लावत नाही. ओके,
आता आता आपल्याकडे एक फॉर्म्युला काय आहे फोर्सची रिलेटेड काय आहे फोर्स एफ बरोबर फोर्स बरोबर काय आहे मास गुणिले ऍक्सेलरेशन. तर त्याच्यावरती तुम्हाला बेसिक गणिताचं काय येणार आहे कार ऑफ मास 1000 kg किलोग्राम accelerate at 2 minutes per second square. Find the force applied. तर आपल्याला फोर्स काढायला लावलाय म्हणजे 1000 गुणिले कशाने गुणायचे 2 म्हणजेच किती येणार आहे फोर्स हा ऑलवेज न्यूटन मध्ये मोजतात. फोर्स न्यूटन मध्ये मोजतात. आता जर आपल्याला त्यांनी सांगितलंय की 1000 किलोग्राम कारचं वजन आहे आणि प्रवेग दिलेला आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा ऍक्सेलरेशन ऑलवेज मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये असतो. देताना पण त्यांनी तेच युनिट दिले. तर आपल्याला विचारले की फोर्स आपल्याला किती त्याला अप्लाय करायला लागेल किंवा एका कारचे द्रव्यमान 1000 केजी आहे तर आणि प्रवेग 2 मीटर पर सेकंद आहे तर लागू केलेले बल किती असेल. तर फोर्स बरोबर किंवा बल बरोबर काय आहे मास गुणिले ऍक्सेलरेशन. मास किती दिलंय 1000 गुणिले ऍक्सेलरेशन आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 1000 ने जर 2 ला गुणलं तर ऑब्विसली किती आन्सर येणार आहे 2000. पण ह्याचं सिम्बॉल आहे न्यूटन. फोर्स हा नेहमी बल हा न्यूटनचे लॉ आहेत तर न्यूटन मध्येच मोजायचे. फोर्स हा न्यूटनचा सिम्बॉल आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं अ पर्सन वेटिंग 600 न्यूटन stands on the ground. What is the reaction force exerted by the ground? 600 न्यूटन वजनाचा व्यक्ती जमिनीवर उभा आहे. जमीन व्यक्तीवर किती प्रतिक्रिया बल देते. 600 न्यूटन वजनाचा व्यक्ती जमिनीवरती उभा आहे. जमीन व्यक्तीवर किती प्रतिक्रिया बल देईल. काय सांगितलेलं थर्ड लॉ आहे अकॉर्डिंग टू थर्ड लॉ रिॲक्शन आणि ऍक्शन क्रिया प्रतिक्रिया काय सांगितलेलं आठवतंय का. जर भिंतीवरती मी बल लावलाय तर भिंत हलणार आहे का जागची नाही मला तीच प्रतिक्रिया भेटणार आहे पाठीमागे. ओके तीच प्रतिक्रिया पाठीमागे भेटणार आहे म्हणजे काय होणार आहे म्हणजे जर मी 600चा फोर्स 600चा फोर्स आहे तर मला 600च परत रिटर्न भेटणार आहे. काय भेटणार आहे रिटर्न थर्ड लॉ काय सांगतो एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. ओके आता हे 600च सगळे येईल का example मॅडम उत्तर आन्सर हा 600च येईल का 600च येणार आहे. आता जर हो तेच येणार आहे उत्तर की प्रत्येक गोष्टीला थर्ड लॉ नुसार तेच आन्सर येणार. त्यांनी थर्ड लॉ नुसार विचारलेला. ओके ओके आता बघा मी तुम्हाला ना 100 क्वेश्चन्स काढलेत की आता तुम्हाला छोटे छोटे पॉइंट्स काय सांगते बघा. जी एकक आहे उष्णता आहे प्रकाश. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं थोडी कन्सेप्ट सांगते. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि काय आहे साऊंड आहे विद्युत आणि त्याच्यावरती मॅग्नेटिक इफेक्ट काय आहे ह्याच्यावरती मी तुम्हाला डिरेक्टली एमसीक्यू शोधलेत की त्या एमसीक्यू थ्रू तुम्हाला थोडंसं सांगता येईल. ओके आता बघा इथं एकक म्हणजे काय आहेत सगळ्याची एकक तुम्हाला सांगते. व्हॉट इज द एसआय बेस युनिट ऑफ मास. मासचं बेस युनिट काय आहे किलोग्राम. लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. दुसरं आहे द एसआय युनिट ऑफ लेंथ. काय आहे एसआय युनिट ऑफ लेंथ मीटर. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ टाइम. काय असतं बघा तास असतो मिनिट असतं सेकंद असतं आणि दिवस असतं. सेकंड काय असतं व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ टाइम ऑलवेज सेकंड. सेकंड हे बेस आहे बेसिक आहे. सेकंड नुसार आपण मिनिट काढू शकतो. सेकंड नुसार आपण काय काढू शकतो सेकंड नुसार मिनिट तास काढू शकतो. तासावरून आपण अख्खा दिवस काढू शकतो. सो टाइमचं युनिट आहे सेकंड.
दुसरा आहे द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज, काय आहे विद्युत प्रवाहाचे एसआय एकक कोणते आहे, तर व्होल्ट आहे, व्होल्ट. का ओहम, अँपियर, वॅट, काय असू शकतं? वॅट. मी व्होल्ट म्हणलं, तुम्ही वॅट म्हणलं. अजून काय असू शकतं? आता बघा, इलेक्ट्रिक करंट हा वॅट मध्ये पण मोजत नाहीत. वॅट मध्ये पॉवर मोजतात, व्होल्ट मध्ये व्होल्टेज मोजतात, आणि इलेक्ट्रिक करंट हे ऑलवेज अँपियर मध्ये मोजतात, आणि त्याचं सिम्बॉल असतं ओहम. रेझिस्टन्स जे मोजतात ते ओहम मध्ये मोजतात, आणि अँपियर मध्ये करंट जो आहे आपल्या घरामध्ये येतो ना करंट, तो रेग्युलर, तो मोजतात अँपियर मध्ये. ओके. आता बघा, विच इज द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, काय असतं? डिग्री टेम्परेचरचं सेल्सिअस युनिट और फॅरनहीट. काय? डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहीट. डिग्री केल्विन सेल्सिअस. पण आहे ना मॅडम, केल्विन. एसआय युनिट ना मॅम. केल्विन कोणी सांगितले? ते राईट आन्सर आहे. मी सांगितलं. ओके. केल्विन इज द करेक्ट आन्सर, बिकॉज फॅरेनहाइट आणि सेल्सिअस हे काय आहे, मोजण्याचं नाहीये, ते डिग्री शो करतं. सेल्सिअस डिग्री दाखवतो आपण, काय दाखवतो असतं सेल्सिअस. फॅरेनहाइट हे त्या टेम्परेचर वरती आपण म्हणतो एवढं फॅरेनहाइट आहे ते, पण त्याचं एकक जे आहे मोजण्याचं ते केल्विन आहे, लक्षात ठेवा. आणि कन्फ्युजन करू नका, तिथे तुम्हाला दिले फॅरेनहाइट पण दिलाय, केल्विन पण दिलाय, सेल्सिअस पण दिलाय. सो आन्सर, करेक्ट आन्सर इज केल्विन. आता बघा, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. प्रकाश तीव्रतेचं एकक कोणतं आहे? कॅन्डेला. कोणतं आहे युनिट? कॅन्डेला. प्रकाशाचं युनिट काय आहे? कॅन्डेला, लक्षात ठेवा. द एसआय युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज, पदार्थाचं प्रमाण मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात, तर ते आहे मोल. एक किलोमीटर इक्वल्स हाऊ मेनी मीटर्स. 1 किलोमीटर हा किती मीटर असतो? सोपा प्रश्न आहे. 1 किलोमीटर हा किती मीटर असतो? 1000. 1000. हजार. विच इज द एसआय युनिट ऑफ फोर्स. आता जरी केलं. न्यूटन. व्हेरी गुड. द डिराइव एसआय युनिट ऑफ प्रेशर. जर काय आहे हे एकक असलेले, दाबाचं एकक कोणतं आहे? दाब, प्रेशरचे एसआय युनिट किंवा एसआय एकक काय आहे? पास्कल, लक्षात ठेवा. प्रेशर हे ऑलवेज मेजर इन, किंवा एसआय युनिट त्याचं पास्कल आहे. अजून विच युनिट इज, आपण फक्त एकक बघतोय म्हणून सगळ्यांची युनिट आलेत म्हणून सांगते मी तुम्हाला. विच युनिट इज यूज टू मेजर एनर्जी इन एसआय युनिट मध्ये ऊर्जा मोजण्याचे कोणते एकक वापरले जाते? ऊर्जा हे जूल मध्ये मोजतात. एनर्जी ही, जूल हा शास्त्रज्ञाचं नाव आहे ज्याने एनर्जी ही डिफाईन केली, किंवा एनर्जीची कन्सेप्ट डिफाईन केली, त्याला जूल म्हणतात. मॅम एक डाऊट होता, युनिट मध्ये एसआय युनिट विचारतात ना मॅम? एसआय युनिटच असतं मॅडम. एसआय मग युनिट हे प्रेशरचा फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया आहे ना, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर बोला, काय म्हंटल तुम्ही? एसआय युनिटचं मॅम, प्रेशर दाब म्हणलात ना तुम्ही, हम्म पास्कल म्हणलात ना, हम्म पण त्याचं एसआय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं ना, फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलर एरिया, युनिट एरिया. हा, पण तुम्हाला एसआय युनिट प्रेशरचं विचारलं, तुम्हाला गणित सॉल्व्ह करायला लावलं, तुम्हाला शेवटी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फोर्स काढायला लावला,
तुम्हाला दुसरे काहीतरी कन्सेप्ट सांगितले, तर हे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण तुम्हाला मी प्रश्न काय विचारलेला आहे की प्रेशरचे एसआय युनिट हे पास्कल आहे. पास्कल नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्यांनी प्रेशरवरती संज्ञा किंवा एक कन्सेप्ट सांगितले. तर एसआय येस युनिट हे येस मध्येच असतं आणि प्रेशर हा नेहमी पास्कल मध्ये मोजतात. जरी आपलं मिडल आन्सर हे फोर्स न्यूटन, अजून तुम्ही मीटर पर सेकंड स्क्वेअर काही बोलत असेल, कारण ते आपल्याला काढायला लागतं मध्ये जर त्यांनी दिलेलं असेल, पण शेवटी जे युनिट असतं, जेव्हा शेवटी जे आपण प्रेशर दाब काढतो तो पास्कल मध्ये असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. मीन्स मेजरिंग टूल. ओके. फक्त एसआय युनिट सांगते मी, शेवटी जे यूज करतात. आधीमध्ये आपण कोणते पण यूज करणार आहे. आता सपोज मला सांगितलंय, इथे मला सांगितलंय त्यांनी काढायला, सोपं सांगते सगळ्यात. फॉर एक्झाम्पल, आता मला इथे सांगितले 100 डिवायडेड बाय काय सांगितले, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर ना. आता मी ह्याला आणि ह्याला मिळवून इथं लिहिणार नाही. मी फोर्सचं सिम्बॉल काय आहे, फोर्स कशात मोजतात, न्यूटन. मी काय लिहिणार आहे, 2000 न्यूटन, किंवा काय आहे त्याचा आन्सर ते काय लिहिणार आहे मी, 100 गुणिले 2 म्हणजे 2000 न्यूटन लिहिले. मी असं लिहिले का केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, इट इज, म्हणजे हे नाही लिहिले, डायरेक्ट फोर्सचं सिम्बॉल त्याला केले. ओके, फोर्सचं सिम्बॉल लिहिले. तसं पास्कल मध्ये पण तुम्हाला इथे मध्ये कॅल्क्युलेशन असतील तर ते सिम्बॉल त्या कॅल्क्युलेशन पुरते लावायचे. खाली जे आन्सर येणार आहे त्याला तुमचं पास्कलचं सिम्बॉल असणार. ओके. आता एनर्जी, ऊर्जा कशात मोजतात, जूल मध्ये. ऊर्जा कशात मोजतात, जूल मध्ये. लक्षात ठेवा, ऊर्जा ही जूल मध्ये मोजतात. फ्रिक्वेन्सी कशात मोजतात, वारंवारतेचे एसआय एकक कोणता आहे बघा, हर्ट्ज. राईट, हर्ट्ज. विच आता बघा, विद्युत भाराचे एसआय एकक कोणते आहेत, इलेक्ट्रिक चार्ज. थोडस तुम्हाला इलेक्ट्रिक बद्दल थोडस, इलेक्ट्रिक चार्ज हो. क्लास नाही. वी हॅव कोणाशी कितीचं कापड हो? कापड आहे 12,000. आता बघा, इलेक्ट्रिक चार्ज हा कुलम मध्ये मोजतात. इलेक्ट्रिक चार्ज हे कुलम, चार्ज जे आहे किंवा विद्युत भार जो आहे तो त्याचं जे युनिट आहे ते कुलम आहे. चार्ज हे कुलम, आणि करंट कुठे गेलं, करंट, विद्युत विद्युत प्रवाह हे अँपियर आणि हे आहे कुलम. विद्युत जे इलेक्ट्रिक चार्ज आहे किंवा इलेक्ट्रिक भार आहे तो कुलम मध्ये मोजतात, आणि इलेक्ट्रिक प्रवाह आहे जो घरामधून आपला इलेक्ट्रिक प्रवाह असतो तो अँपियर मध्ये मोजतात. ओके. आता हीट वरच बघूया की उष्णता ही कोणत्या प्रकारची आहे. उष्णता ही बल आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे, किंवा मास आहे, किंवा द्रव्यमान आहे. तर प्रकाश किंवा उष्णता ही काय आहे, एनर्जी आहे.
नंतर ना प्रकाशाचं थर्मल एनर्जी, द एसआय युनिट ऑफ हीट थर्मल एनर्जी काय आहे? जूल आहे. बघा, एनर्जीचं पाठीमागे पण मी म्हंटल की ऊर्जा कशात मोजतात? जूल मध्ये. आता टेम्परेचर मध्ये थर्मल एनर्जी कशामध्ये मोजतात? जूल मध्ये. बिकॉज हे पण टेम्परेचर हे ऊर्जाचंच एनर्जी बेस्ड लेवल आहे. सो थर्मल एनर्जी किंवा टेम्परेचर हे कशामध्ये, सॉरी टेम्परेचर नाही म्हणता येणार इथं, हीट. आय एम सो सॉरी. टेम्परेचर म्हणजे तापमान आणि हीट म्हणजे उष्णता. आपण उष्णताचं बघतो. हीट उष्णता, त्याला पण आपण डिफाईन केले की ऊर्जा. तर ते थर्मल एनर्जी हे ऑलवेज कशात तुम्ही मेजर करणार आहे? जूल मध्ये. बिकॉज त्यांनी सांगितले की उष्णता हे ऊर्जेचाच प्रकार आहे. सो थर्मल एनर्जी जूल मध्येच आपण मोजणार आहे. ओके. तापमानचं केल्विन मध्ये आहे ना मॅडम? हो, टेम्परेचर केल्विन. एकच मिनिट मी शोधतीये, 2च मिनिटं सांगते तुम्हाला अजून. आता बघा, खालीलपैकी कोणत्या विशिष्ट उष्माकती सर्वात जास्त आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि तुम्हाला खाली काय काय दिले बघा: लोखंड, पाणी, तांबे, अल्युमिनियम. तर उष्ण सगळ्यात जास्त काय होऊ शकतं? त्यांनी सांगितलं खालीलपैकी कोणत्या विशिष्ट उष्माकती सर्वात जास्त आहे? तर ऑब्विसली काय असणार आहे? पाणी असणार आहे. त्याचा आन्सर पाणी आहे. आणि आता एकदम बेसिक क्वेश्चन दिलाय. वेन वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस ऍट 1 ॲटम द ॲडेड हीट. जेव्हा पाणी एक वायुमंडलावर 100 डिग्री सेल्सिअस वर उकळते तेव्हा दिलेली उष्णता काय असते? तर त्यांनी लिहिले रेज इट्स टेम्परेचर फर्दर, इन्क्रीज इट्स मास, कन्वर्ट्स लिक्विड वॉटर इनटू स्टीम आणि चेंज वॉटर इनटू आईस. तर त्यांनी, आपल्याला माहितीये की 100 डिग्री सेल्सिअस मध्ये पाणी उकळते. 100 डिग्री सेल्सिअसलाच पाणी उकळतं. ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तेव्हाच पाणी उकळतं. तर ते पाणी उकळताना त्याची वाफेत कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे द्रव पाणी वाफेत रूपांतरित करते. हे आपला आन्सर असणार आहे. आणि जे न्यूमेरिकल बेस्ड आहेत क्वेश्चन ते तुम्हाला PDF थ्रू सेंड करायला सांगते सरांना. आणि मॅम ते युनिटची जर तुमच्याकडे लिस्ट असेल तर PDF पाठवा की मॅम. हो हो, काढली मी लिस्ट, पाठवते. ओके मॅम. कारण तुम्हाला युनिट वरती पण भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. आता बघा, लाईट आणि ऑप्टिक्स. लाईट म्हणजे काय? प्रकाश, बरोबर ना? आरसा म्हणजे काय आहे? प्रकाश. ऍक्च्युअल मध्ये आपण तेव्हा डोळ्यांची कन्सेप्ट बघितलेली, त्याच्यामध्ये खूप प्रकाशाचा आपण बोललो होतो. आता बघा, प्रकाश म्हणजे काय आहे? अवतीभोवती जो आपल्याला प्रकाश दिसतोय, आपले डोळे प्रकाशाची कन्सेप्ट मध्ये पडेल. विहर्ष फोन जा तिथे बस, जागेवरती जा, खेळत बस. झालं माझं, थोड्या वेळात मी येते, जा. फोन पडेल. प्रकाश हे काय? लाईट ऑफ रिफ्लेक्शन, प्रकाशाचे परावर्तन.
थोडीशीच कन्सेप्ट सांगते. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय किंवा लाईट रिफ्लेक्शन म्हणजे काय. आपण गेल्या वेळेस थोडंसं रिवाइज करते म्हणजे लक्षात येईल. सरक बाजूला घ्या, जा थोडं तिकडे पप्पापाशी. लाईट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर डोळ्यांची सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे आपले डोळे. आपलं लेन्स काय करतं, आपण जो अवतीभोवती प्रकाश बघतोय ते लेन्स ऑब्झर्व करतं आणि कुठे सेंड करतं, ते रेटिना जे दृष्टीपटल आहे त्याच्यावरती ते सेंड करतं. मग ऑप्टिक नर्व मेसेज टाकतो मेंदूला आणि मग मेंदू काय करत असतो, ऑप्टिक नर्व चेतासंस्था काय करत असतात, मेंदूपर्यंत जाऊन संदेश देतात की बाबा आपण काहीतरी बघितलंय, त्याचं चित्र पिक्चर वगैरे. तसंच ते रिफ्लेक्शन आहे आपल्या डोळ्यामधलं, ते काय आहे, रिफ्लेक्शन आहे. तर सगळ्यात प्रकाशाचं परावर्तन म्हणजे आपला आरसा माहितीये ना, मिरर मध्ये आपलं जी इमेज आहे ती मिरर मध्ये कशी दिसते आणि का दिसते. तर हे बघा, पहिला मेन पॉइंट आहे की रिफ्लेक्शन परावर्तन हे नेहमी सपाट पृष्ठभागावरतीच होतं. सपाट पृष्ठभाग म्हणजे काय, गुळगुळीत प्लेन सरफेस, त्याच्यावरतीच रिफ्लेक्शन होणार आहे. प्रकाशाचं परावर्तन तिथंच होणार आहे. जर तुम्ही खडबडीत भाग घेतलाय किंवा खडबडीत किंवा तुमच्याकडे डॅमेज पार्ट आहे तर तिथं तुमचा रिफ्लेक्शन ऑफ लाईट होणार नाही किंवा प्रकाशाचे परावर्तन होणार नाही. आता आरसा बघा, चकचकीत गुळगुळीत असा प्रकार आहे. आपण त्याच्यासमोर उभं राहतो. सपोज आपल्याकडे हा आरसा आहे आणि जेव्हा आपण आरशाच्या पुढे उभं राहतो, ओके, आरशाच्या पुढे उभं राहिल्यानंतर ना आपला प्रकाश ह्या आरशावरती पडतो. हा लो इंटेन्सिटी ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे कमी तीव्रता हा शोषून घेतो. आणि इन्सिडेंट रे म्हणजे आपत्ती किरण जेव्हा आपल्या ह्याच्यावरती पडतात तेव्हा हे ह्या आरशावरती पडल्यानंतरून त्याचे रिफ्लेक्ट होतात किंवा स्कॅटर्ड होतात, इकडे तिकडे पसरतात. ह्याला म्हणायचं रिफ्लेक्शन किंवा लाईटीचे किंवा प्रकाशाचे परावर्तन. काय होतं परावर्तन, जेव्हा जाताना फक्त एकच आपत्ती किरण गेलाय, येताना काय आहेत, रिफ्लेक्टेड रेज किती आहे, एन नंबर ऑफ रिफ्लेक्टेड रेज आहे. म्हणजे जेव्हा सपाट गुळगुळीत पृष्ठभाग, जर बघा फॉर एक्झाम्पल आपलं जेवणाचं ताट, स्टीलचं ताट, त्याच्यावरती पुसट प्रतिमा आपली दिसते, बरोबर ना. पाणी, स्ट्रेट पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसतं. अजून जी पण सपाट पृष्ठभाग गुळगुळीत चकचकीत असेल तिथं आपलं छायाचित्र किंवा आपलं इमेज क्रिएट होती, बरोबर का. आपल्या मोबाईलच्या कव्हरवरती आपलं जरी मोबाईल बंद असेल तर आपली इमेज दिसते, है की नाही. हे काय होतं, ही जादू आहे का, नाही. हे काय आहे, लाईट ऑफ रिफ्लेक्शन आहे. म्हणजे जे गुळगुळीत पृष्ठभाग आहेत ते काय करतात, रिफ्लेक्शनचं काम करतात, प्रकाशाचे परावर्तन करण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये पण खूप लेन्सेस आहेत, कोणतं, कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह, बरोबर. हे त्याच्यामध्ये आहे प्रकाशामध्ये. असं बेसिक थोडंसं मी तुम्हाला आयडिया दिली काय आहे बाबा प्रकाशाची परावर्तन, लाईट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे. आता त्याच्यावरती तुम्ही बघा की प्रकाश हा हाय स्वेटर मध्ये, लाईट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन, की प्रकाश सर्वात जलद कोणता प्रवास करतो, हवेमधून करतो, जा तिकडे बस, हवेमधून करतो, पाण्यामधून करतो, काचेमधून करतो का व्हॅक्यूम मधून करतो. तर त्याचा आन्सर आहे निर्वात म्हणजे व्हॅक्यूम. ओके, अजून बघा, हो हो हो, जा तिकडे तू खेळत बस पप्पाकडे. अजून द स्पीड ऑफ लाईट बघा, निर्वात प्रकाशाचा वेग सुमारे किंवा व्हॅक्यूम लाईट इन व्हॅक्यूम इज अप्रॉक्सिमेटली किती असतं, मीटर पर सेकंड. निर्वात प्रकाशाचा वेग सुमारे मीटर पर सेकंद असतो. फाडलंच का हे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रान्सपरंट मीडियम. ट्रान्सपरंट मीडियम काय आहे, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दोन, पारदर्शक आणि अपारदर्शक. अपारदर्शक वरती आपली इमेज फॉर्म होते का. अपारदर्शक म्हणजे जर खडबडीत, आहे. अपारदर्शक
अपारदर्शक म्हणजे काय असतं? ऑपिक्यू जे आहे त्याच्यावरती आपली इमेज दिसते का? नाही दिसत. का नाही दिसत? बिकॉज ते खडबडीत पृष्ठभाग असतो, त्याच्यावरती आपली इमेज क्रिएट होत नाहीये. हे 2-3च कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती तुम्हाला अख्खे क्वेश्चन्स आन्सर समजून जातात. जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही लॉजिकल बेस लावून त्याचे आन्सर्स म्हणजे पर्यायामध्ये रिकॉग्नाइज करू शकता. आता सपोज जर तुम्हाला प्रकाशाचं माहितीये की बाबा की प्रकाश हा नेहमी पारदर्शक किंवा गुळगुळीत भागांवरतीच रिफ्लेक्ट होतो. तर आता इथं पर्याय दिलेत, लाकूड दिलंय, काच दिले, धातू दिलेत, विटा दिल्यात. तर ऑब्व्हियसली परावर्तित कशात होणार आहेत? लाईट काचेवरती, बरोबर? वेन लाईट गोज फ्रॉम एअर इन टू वॉटर, जेव्हा प्रकाश हवेमधून पाण्यात जातो तेव्हा ते काय करतात? गायब होतो, थांबतो, मंद होतो, जलद होतो. तर काय होतो? मंद होतो. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपरिवर्तन म्हणजे काय? अपरिवर्तन म्हणजे काय? तर बेंडिंग ऑफ लाईट वेन इट्स रिफ्लेक्ट, परावर्तन होताना वाकणे. बेंडिंग ऑफ लाईट वेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनादर, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना वाकणे. स्प्लिटिंग ऑफ लाईट इंटू कलर्स, प्रकाशाचे रंगात विभाजन होणे. लाईट स्टॉपिंग, प्रकाश थांबणे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकार दिलेत. तर काय आहे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज काय आहे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमात जाताना वाकणे. हा आहे पर्याय क्रमांक 1. प्रकाशाचे अपरिवर्तन अपरिवर्तन म्हणजे काय आणि परावर्तन म्हणजे काय? परावर्तन म्हणजे परावर्तन सपाट म्हणजे जर जागेत ही तसं होतं. हा की माझा हा इन्सिडन्स रे आहे, आपत्ती किरण आहे, हा पडलाय ह्याच्यावरती, तर हे परावर्तित होतं. पण हा जातानाच असा बेंड होऊन गेलाय, तर ह्याचं रिफ्लेक्शन होणार आहे का? नाही होणार. तर त्याचं त्यांनी दिले माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना वाकणे. द फेनॉमिना, पांढऱ्या प्रकाशाचा त्याचा घटक रंगामध्ये विभाजन करण्यासाठी कोणती घटना, काय त्या घटनेला काय म्हणतात? तर तिथं आहे डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे विवर्तन. पांढरा प्रकाशाचा त्याचा घटक रंगामध्ये विभाजन करण्याची घटना काय म्हणतात? द फेनॉमिना ऑफ स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इंटू द कॉन्स्टिट्यूट कलर इज कॉल्ड डिस्पर्शन किंवा विवर्तन. अ प्रिझम इज युज्ड टू, प्रिझमचा वापर काय करण्यासाठी होतो? प्रिझम पाहिले? प्रिझम मधून आपण एक रे सोडतो, आपल्याला किती कलर भेटतात? प्रिझम माहितीये ना? असं प्रिझम असतो, इथून एक कलर जातो आणि ते असं स्कॅटर्ड होतो, किती कलर स्कॅटर्ड होतात, माहितीये ना प्रिझम? प्रिझम नाही माहिती? नाही. प्रिझम 5वीच्या नाहीतर 7वी 8वीच्या पुस्तकात आहे बघा. प्रिझम म्हणजे आता सपोज एक काच घेतली, सपोज ते पिरॅमिड सारखं असते काचेचा प्रिझम. आता सपोज हे नाहीये तुमच्याकडे, जर तुमच्याकडे एखादी काचचा एक ठोकळा असेल किंवा काही, जर त्याच्यामधून आपण एक रेज काढली ना, तर ते कलर मध्ये कन्व्हर्जन करतात. त्यालाच आता मी तुम्हाला एक पॉइंट सांगितला की पांढरा प्रकाश हा रंगामध्ये विभाजन करतो, त्याला कोणती घटना म्हणतात? तर त्याला म्हणतात डिस्पर्शन म्हणजेच विवर्तन. आता आपल्याला प्रश्न बघा, त्या विवर्तनावरतीच काय विचारले, प्रिझमचा वापर काय करण्यासाठी होतो? तर डिस्पर्ट लाईट करण्यासाठी होतो, कारण त्याच्यामधून कलर बाहेर येतात. इथून एक आपत्ती किरण आपण व्हाईट कलरचा प्रकाश देतो आणि त्या प्रिझमच्या बाहेर 7 कलर बाहेर येतात. आता सपोज हा प्रिझम आहे, युट्यूबला सर्च करून बघा. नंतर हा प्रिझम आहे, जर मी इथं पांढरा प्रकाश किंवा व्हाईट लाईट आहे दिलीये, तर हे रिफ्लेक्ट होऊन डिस्पर्जन होऊन त्याचे कलर मध्ये कन्व्हर्जन होणार. किती किती कलर येतात त्याच्यामध्ये, रेड, ब्ल्यू, काय 7 रंग जसे इंद्रधनुष्याचे येतात तसेच तेवढ्या फिकट स्वरूपाचे इतर रंग येतात. त्यालाच प्रकाशाचे विवर्तन करण्यासाठी प्रिझमचा उपयोग होतो. अजून आता बघा,
अ कॉन्केव मिरर ऑलवेज एक अवतल कॉन्केव आरसा नेहमी काय करतो? त्यांनी 4 ऑप्शन दिलेत. काय करत असतो तो? प्रकाश किरणांना एकत्र आणण्याचं काम करत असतो, बरोबर ना? आपण डोळ्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं कॉन्केव लेन्स वापरतात. कॉन्केव लेन्सचं फंक्शन काय आहे? ते काय करतं? जो बाहेर प्रकाश दिसतोय त्याला एकत्र आणण्याचं काम काय करत असतो? कॉन्केव लेन्स करत असतो. तर कॉन्केव लेन्सची संकल्पना किंवा त्याचं कन्सेप्ट काय आहे? त्यांनी सांगितले की एक अवतल कॉन्केव आरशाचं फंक्शन काय आहे किंवा तो ऑलवेज काय वर्कआउट करतो? तर ते कन्व्हर्स लाईट रेज म्हणजे प्रकाश किरणांना एकत्र आणतो. ते आहे कॉन्केवचं फंक्शन किंवा कार्य. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज उत्तल कॉन्व्हेक्स भिंगाचे फोकल अंतर काय असते? पॉझिटिव्ह, सकारात्मक असते. A ray of light parallel to the principal axis of convex lens will मुख्य अक्षाशी समांतर असलेला प्रकाश किरण उत्तल भिंगात गेल्यावर काय करेल? दुसऱ्या बाजूच्या फोकल पॉइंट मधून जाईल. आता हे डीप मध्ये एकदम आता की उत्तल भिंग कॉन्केव भिंग त्याच्यामध्ये प्रकाशाचे परावर्तन वेगवेगळे असतात. तर ते थोडस तुम्ही रीड आउट करा, त्याच्या थ्रू पण क्वेश्चन्स येऊ शकतात. पॉवर ऑफ लेन्स इज डिफाईन, भिंगाची शक्ती कशी परिभाषित केली जाते? भिंगाची शक्ती पॉवर ऑफ लेन्स डिफाईन इन मीटर, ऑलवेज डिफाईन इन मीटर. जेव्हा उत्तल भिंगाचा वापर वास्तविक प्रतिमा बनवण्यासाठी केला जातो तेव्हा तयार झालेली प्रतिमा ही कशी असते? वास्तविक किंवा उलटी. कशी असते? जर वेन अ कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज टू फ्रॉम अ रिअल इमेज, द इमेज फॉर्म आज वास्तविक आणि उलटी. आता आपल्या आरशातली प्रतिमा आपली वास्तविकच असते, पण कशी असते? आरशामध्ये ABCD चे लेटर कसे दिसतात? उलटे उलटे दिसतात, उलटे. सगळे नाही दिसत, थोडेफार दिसतात, है की नाही? हो. तशी आपली प्रतिमा पण उलटी म्हणजे पाय वर डोकं खाली अशी नाही दिसत. डावा उजवा असं होतं का आरशात? हो. हा होतो. म्हणजे होतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, रिअल पण असते फक्त इन्व्हर्टेड, की वास्तविक पण आहे ती इमेज फक्त उलटी असणार आहे. ओके. अजून हे झालं प्रकाशावरून अजून इरेक्ट इमेज कोणती? मॅग्निफाईड, आभासी, उभी वाढलेली इमेज. थोडस आता मी तुम्हाला थोडेसे कन्सेप्ट सांगितले, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन सांगितले. तुम्ही पण थोडासा अभ्यास करा आणि अजून तुम्हाला काही सापडतंय का बघा त्याच्याशी रिलेटेड. अजून आपण आता साऊंड बघा. साऊंडचं थोडस सांगते तुम्हाला. साऊंड म्हणजे काय? ध्वनी कसा उत्पन्न होतो आणि साऊंडचं युनिट काय आहे? अजून डेसिबल. आणि साऊंडचं युनिट काय आहे? आपल्याला किती डेसिबल किंवा डेसिबल मध्ये ऐकू येतं किंवा केवढा जास्त आवाज आपल्या कानांना नको तीव्रता, असतो? ध्वनीची तीव्रता. हे सगळं आपल्या ह्या साऊंड मध्ये आहे. आता बघा, साऊंड हे काय आहे? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडून हवेच्या तरंगामधून जाणार साऊंड हा कसा ट्रॅव्हल करतो? एअर मार्फत ट्रॅव्हल करतो, तो पाण्यामार्फत ट्रॅव्हल करतो, तो सॉलिड थ्रू पण ट्रॅव्हल करतो, पण त्याची सगळ्यांची क्षमता डेन्सिटी कमी कमी आहे. आता जेव्हा हवेमधून ट्रॅव्हल करतो तो डिरेक्टली होतो. जर मी भिंतीच्या अलीकडून आवाज देते पलीकडच्या माणसाला, तर तो आवाज जास्त जाणार नाही, जाईल पण थोड्या प्रमाणात जाईल किंवा जाणारच नाही जर लॉंग डिस्टन्स असेल तर. पण मी इथून 1 मीटर असलेल्या अंतरावरती किंवा 30 मीटर अंतरावरती किंवा 100 मीटर अंतरावरती असणाऱ्या माणसाला जर मी इथून जोरात ओरडून हाक मारली किंवा नॉर्मली 1 मीटरच्या माणसाला आवाज दिला तर त्याला तो आवाज जाणार आहे. बिकॉज ऑफ साऊंड हा कसा ट्रॅव्हल करतो? हवेतून तरंग म्हणजे जसे वेव्ज असतात, लाटा असतात, त्याप्रमाणे तो ट्रॅव्हल करतो. ह्या वेव्ज मधून तो ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे A पॉइंट कडून B पॉइंट कडे मला जायचं आहे, तर साऊंड असा ट्रॅव्हल करत जाणार आहे. ओके. जेव्हा इथून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते एक पीक आहे, इथून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते दुसरं आहे. म्हणजे हे ह्याच्यावरती तुम्हाला गणित पण आहेत साऊंड वरती.
बघा, साऊंड इज प्रोड्युस्ड बाय, ध्वनी कसा उत्पन्न होतो? कंपित वस्तू, व्हायब्रेटिंग जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यातून तो क्रिएट होतो. साऊंड रिक्वायर्स अ मीडियम टू ट्रॅव्हल बिकॉज, ध्वनी प्रवास करण्यासाठी कोणत्या माध्यमाची गरज असते? आत्ताच मी तुम्हाला बोललो. एअर काय? बाबा एअर एअर हे त्याचं माध्यम आहे, पण ते ट्रॅव्हल कसं करतं? हवेतून हवेतून करतं, पाण्यातून करतं, पण ट्रॅव्हल हे ते तरंग, वेव्ज असतात त्याच्यानुसार ते ट्रॅव्हल करतं. हे माध्यम झालं त्याचं. पण मी काय म्हणते, ध्वनी प्रवास करण्यासाठी माध्यमाची गरज असते, माध्यमाची गरज असतेच, बट माध्यमातून तो ट्रॅव्हल कसा करतो? वेव्ज नुसार. तरंग, ध्वनी तरंग हे रेखीय यांत्रिक तरंग आहेत, लॉंगिट्युडनल मेकॅनिकल वेव्ज. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह इज, ध्वनी तरंगाची वारंवारता नक्की काय आहे? तर नंबर ऑफ वेव्स पर सेकंड किंवा प्रति सेकंद तरंगाची संख्या, हे काय आहे? वारंवारता, त्याची फ्रिक्वेन्सी. की प्रत्येक सेकंदामध्ये प्रत्येक सेकंद म्हणजे हे तरंग जे आहेत, ह्या वेव्हची संख्या किती वाढतीये हे मोजायचं, त्यालाच काय म्हणणार आहे? नंबर ऑफ, त्यालाच काय म्हणणार आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे? वारंवारता. आता बघा, ध्वनीची तीव्रता ही कोणावरती अवलंबून असते? आता हे बघा, जेव्हा तुम्ही कधी बघितलं असेल, डीजे ऑपरेटर असतात किंवा आपण कधी टेपला किंवा व्हिडिओ ऍम्प्लिफायर कधी बघितला असेल किंवा साऊंड सिस्टीम कोणाच्या घरामध्ये असेल आणि ते डिजिटली शो करत असतील डिस्प्लेवरती, तर काहीतरी अशा प्रकारे साऊंड सिस्टीम असते, राईट? सॉन्ग असं कमी जास्त त्याच्यामध्ये बास, त्याचे ट्युनिंग वगैरे घेतलं तर, ओके. सारे ग म प ध नि सा मध्ये पण हे जे शब्द आहेत, सारे ग म प ध नि सा, ह्याच्यामध्ये पण संगीतकार जेव्हा हे सारे ग म प म्हणतो तेव्हा वेगवेगळे टोन देतो ना, सहाला दुसरं, ग ला दुसरं, वगैरे वगैरे. तसंच गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा कमी जास्त असं झालेलं कधी कोणी पाहिले का? हे जे आहे, ही जी पीक लेवल आहे, हे जे हायेस्ट पीक लेवल आहे त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. त्याला काय म्हणतात? अँप्लिट्यूड. जी हायेस्ट पीक लेवल आहे त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. सो त्यांनी काय प्रश्न विचारलाय? ध्वनीची तीव्रता कोणावरती अवलंबून असते? तर ध्वनीची तीव्रता ही अँप्लिट्यूडला मराठीतून आयाम असे म्हणतात, ओके, आयाम. आता इको इज प्रोड्यूस ड्यू टू, कशामुळे इको प्रोड्युस्ड होतो? बघा, इको माहितीये का? महाबळेश्वरला एक इको पॉइंट आहे. इको पॉइंट म्हणजे काय? आपण दिलेला आवाज किंवा काय आहे त्याचं परत परावर्तन होतं, ध्वनीचं रिफ्लेक्शन. तर ते का होतं तिथे? बिकॉज पहिलं तिथे टेम्परेचर खूप कमी असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आपण इको आहे किंवा इकोलाच काय म्हणतात? प्रतिध्वनी आहे, तो कशामुळे निर्माण होतं? तर ध्वनीचे परावर्तन. म्हणजे जो ध्वनी तुम्ही सांगितलाय, तिथं कोणताही आवाज दिलाय, तो रिफ्लेक्ट होतोय परत त्याच डिरेक्शनने, मागे जातोय का? नाही, तो रिफ्लेक्ट होतोय परत त्याच डिरेक्शनने, म्हणजे ध्वनीचे परावर्तन होतोय. इको कशामुळे निर्माण होतो? तर ध्वनीच्या परावर्तनामुळे निर्माण होतो. अजून काय आहे? द आता त्यांनी द मिनिमम डिस्टन्स रिक्वायर्ड टू हिअर अँड इको क्लिअरली इज अबाउट, किती दिले? 17 मीटर पर 17, नाही 17 मीटर दिले. अप्रॉक्स 17 मीटर असलं पाहिजे. काय आहे? जेव्हा प्रतिध्वनी आपल्याला क्लिअर ऐकण्यासाठी त्याचा अंतर. अजून अल्ट्रासाऊंडची वारंवारता किती आहे? आता बघा, आपल्या कानांना म्हणजे आपलं ह्युमन बिंग जो आहे तो 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज एवढं ऑडिबल आहे. हा साऊंड जो आहे तो ऑडिबल आहे, म्हणजे ऐकू शकतो.
ह्याच्यावरती तो ऐकू शकत नाही किंवा ह्याच्या कमी तो ऐकू शकत नाही. ह्याच्यामध्ये किंवा जास्त जी व्हॅल्यू आहे ती कुत्री, मांजरी वगैरे ह्याच्यापेक्षा जी कमी कमी जो आवाज आहे तो कुत्र, मांजर जे अॅनिमल्स आहेत ते रिकॉग्नाइज करतात. भूकंपाची कंपनं खूप स्मॉल अमाऊंट ऑफ ऑडिबल नसतात आपल्याला, ते खूप स्मॉल अमाऊंट मध्ये असतात. ते कोण रेकॉग्नाइज करतं? कुत्रा, मांजर, वटवाघूळ, पक्षी. त्यांना आधीच चाहूल लागलेली असते, आपल्यापेक्षा आधी त्यांना ऐकू येत असतं. ओके, अशा प्रकारे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. जेवढे बघेल तेवढे कमीच आहेत क्वेश्चन. तर थोडासा त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करा. आज आपण बहुतेक 4-5 टॉपिक कव्हर केलेत. अजून ते ॲटमचा जो टॉपिक आहे तो जरा डीप मध्ये सांगेन, कारण तो जरा समजला म्हणजे त्यांचे ॲटॉमिक नंबर काय आहे, ॲटॉमिक मास नंबर काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनची संज्ञा काय आहे, मॉलिक्युलर कन्सेप्ट काय आहेत. ह्या बेसिक बेसिक कन्सेप्ट कळल्या की तुम्हाला डेफिनेटली ते पर्याय शोधताना किंवा वाचताना कळले की तुम्ही डिरेक्टली तुम्ही आन्सर रेकॉग्नाइज करू शकता. म्हणजे बोर्स थोड्याशा ॲटॉमिक थिअरी ना मॅम? ॲटॉमिक थेअरी ते हा, 2s आण्विक शास्त्र जे आहे ते. हा. ओके, ते घेऊया. त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर मग तुमचं प्राण्यांचा एक राहतोय टॉपिक. जसं आपण ह्युमन बिंग्सचं बघितलं ना, मानवी चेतासंस्था किंवा मानवाचे आजार किंवा काही काही प्रकार पाहिले, तसंच प्राण्यांचं पण आहे. प्राण्यांचं झालं की वनस्पतीचं पण आहे. म्हणजे प्रत्येक तुम्हाला ॲनिमल सेल, प्लांट फिजिक्स सेल ते का मॅम? ॲनिमल सेल, प्लांट सेल, देअर ऑर्गनेल्स ते का? तेच ऑर्गेनेल्स काय ओके. ते. आता प्लांट सेल मध्ये तेच की ऑर्गेनेल्स वगैरे त्यांचे. हा. अजून येस. ते प्लांट्स मध्ये अजून कॉम्पोनंट्स ऑफ काय सेल. असतं? प्रो हा ते प्रोकायोटिक्स, युकॅरियोटिक्स. येस, येस. हा कॉम्पोनंट्स ऑफ सेल. हा क्लासिफिकेशन, किंगडम्स हा. वगैरे. अजून किंगडम्स. येस. हा अजून प्लांट्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असणार आहे. रिप्रोडक्शन. हा सीड्स मधून होणार काय काय ते भरपूर हा, हा, प्रकार. हा. जेवढा तुम्ही अभ्यास कराल ना तेवढं ते आहे वास्ट. बट तुमच्या सिलेबस नुसार जेवढे पॉइंट एटचं तर आहेत भरपूर जेवढे वास्ट आहे मॅडम. सायन्सचं आता 6वी 7वी थोडंफार हे असेल, पण एटचं फार वास्ट आहे. हा 6वी ते 8वी तर पर्यंत सायन्स विचारलं जाणार ना मॅम? 6वी ते 8वी मधलं ठीक विचारलं जाईल, पण तुम्ही फक्त 2 पुस्तकं म्हणजे जास्त बघा. तुम्हाला 8वीला तर आता किंगडम आहेत, म्हणजे किंगडम तर तुम्हाला माहिती पाहिजेत. हा. फंगाय वगैरे, येस, येस. पॅराम्युशियम वगैरे अल्गी, डीप फंगी, मध्ये. प्रोटिस्टा. हा येस. आता त्याच्यानंतरून सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये प्लांट्सचा आंबा, ज्याला मोहर येतात, अजून ज्याला फुलं येतात, त्याला आतमध्ये म्हणजे हे सगळं कण, ते हरित कण, ह्याहून त्याहून त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. ते पण तुम्हाला थोडे माहिती पाहिजे. अजून त्याच्यामध्ये काय आहे? सॉरी, सेल्स आणि ऑर्गनेल्स पण प्लांट्स मध्ये येणार आहे. अजून प्राण्यांच्याच ऍसिड अँड सॉरी, बेस मॅम. ऍसिड बेस. ते ते आम्ल, ह्याच्यामध्ये आम्लारी. येणार आहे. आम्ल आणि आम्लारी हे तर खूप सोपं आहे. बेस कशाला म्हणायचं, ऍसिड कशाला येस, म्हणायचं. येस. ऍसिड आणि बेस थोडस मी तुम्हाला कन्सेप्ट सांगते. आता मला माहिती आता काय इथं मी तयारी केलेली नाहीये, बट माझं तुम्हाला नॉलेजेबल थोडंसं सांगते. ऍसिड बेस म्हणजे काय आहे. ऍसिड आम्ल आणि बेस म्हणजे आम्लारी. ओके, ऍसिड आता बघा, बेसिक म्हणजे तुम्हाला ह्या 2 गोष्टी ऍसिड आणि बेस, आम्ल आणि आम्लारी, हे रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे आंबट पदार्थ आहेत, फॉर एक्झाम्पल आंबट पदार्थ चिंच आहे की लिंबू, नाही. चिंच, आवळा. हा ते सगळे ऍसिडिक फॉर्म मध्ये आहेत, आम्ल येस. आहेत. पण काही काही पदार्थ आपण टेस्ट करू शकत नाही. काय काय हार्पिक वगैरे टेस्ट करणार आहे का आपण? जे केमिकल आहे ते आपण टेस्ट करणार नाही. ते टेस्ट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ऍसिड आणि बेस, आम्ल आणि आम्लारी शोधण्यासाठी लिटमस पेपर एक असतो, दगडफूल, येस. ह्या प्रकारापासून ते म्हणजे अशी खूप बेसिक बेसिक नॉलेज आहेत तुम्हाला, की बाबा हे तुम्हाला जेवढं वाचेल तेवढं कमी, हे माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारतात. पण मेन टॉपिक काय होता जो आज मी तुम्हाला सांगितलं का नाही, त्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स विचारतात, एसआय विचारतात, आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर, किलोमीटर, हे ना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आणि हे बाकीचं जे आहे तुमचं
थेरॉटिकल त्याच्यात काही कन्फ्युजन होत नाही. फक्त तुम्हाला माहिती असलं की तुम्ही क्लिक करू शकता आन्सर. कन्फ्युजनचा पार्ट फक्त फिजिक्स मध्ये आहे. फिजिक्स मध्ये कन्फ्युजनचा पार्ट, कारण तिथं नको असलेला नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आणून आपल्याला अभ्यास करायचा असतो. सो त्यामुळे फिजिक्स वरती थोडं, भौतिकशास्त्रामध्ये जे पॉइंट आहेत ते फक्त 2-4 वेळा रिपीटेड करा. बाकीचं तुम्ही रीड आउट करा, त्याच्यावरले क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुम्हाला डेफिनेटली येईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तसं कव्हर करून घेऊया. माझं मेन आहे की इंटेन्शन तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन आणि ऍज वेल एज त्याच्यासोबत कन्सेप्ट क्लिअर झाले की तुमचं पेपर आहे ना 23 का 22 तारखेला, तेव्हा होऊन जाईल. काय नाही, थेरोटिकल पार्ट मध्ये तुम्ही असं तुक्के मारू नका. तुम्हाला जो कोरिलेट वाटतंय त्याच्यानुसार स्टडीनुसार तुम्हाला जे कोरिलेट वाटतंय आन्सर त्यानुसार करा. आता ते टेम्परेचर मध्ये 4-5 पर्याय सेम सेम वाटणारे दिलेत, बट केल्विन आपल्याला जर माहिती आहे तर आपण डेफिनेटली त्याला क्लिक करणार आहे. जर आपल्याला असं अर्ध नॉलेज असलं तरी ते डेंजरस असतं. फॅरेड म्हणलं, काय होतं, फॅरनाईट होतं, अजून डिग्री सेल्सिअस होतं, ते त्याचे सिम्बॉल आहेत. त्याचे सिम्बॉल आहेत. त्याचं केल्विन हे त्याचं मोजण्याचं एकक आहे. असं घेतलं तर ते सगळं जास्तच कमीच आहे. जेवढा एक एक पॉइंट घेईल तो जास्तच होणार आहे. तर आजचं आपण लेक्चर संपूया. आता 11:15 होत आलेले आहेत ऑलमोस्ट. आणि पुढच्या लेक्चरला उद्याच्या जर दुपारी वगैरे जर तुम्हाला वेळ असेल तर घेऊया बाकीचं सिलेबस पण. त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन सरांना PDF सेंड करते, मग ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये असलेले न्यूमेरिकल्स वगैरे, न्यूमेरिकल छोटे छोटेच आहेत. जे मी तुम्हाला सांगितले ना, असं आपल्या मॅथ्स सारखं काही मोठे न्यूमेरिकल्स नाही आहेत, छोटेच न्यूमेरिकल्स आहेत. फक्त ते तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे, त्यानुसार तुम्ही एकदा दोनदा हाताखालून घातले की तुम्हाला कळून जाते. ओके. मॅडम सो न्यूमरिकल मध्ये टेम्परेचर रिलेटेड येऊ शकतात का? हो हो, जे फिजिक्स रिलेटेड आहे त्याच्यात तुम्हाला न्यूमेरिकल्स येणार आहे. टेम्परेचर हे ओके. फिजिक्सच्या अंडर टॉपिक आहे, तर येस तुम्हाला येस. त्याच्या बेस्ट न्यूमेरिकल्स येणार आहे. जे पण फिजिक्स रिलेटेड आहे तुम्हाला त्याचे न्यूमेरिकल्स येणार आहे. फॉर ओके. एक्झाम्पल तुम्हाला उष्णता, प्रकाश, लाईट ऑफ रिफ्लेक्शनचे तर एन नंबर ऑफ न्यूमेरिकल्स आहेत. काय हा झोपायचे, चल. लॉज ऑफ ओके. इन्सिडेंट वर. येस येस. ओके. हो, नाही नाही, आपण ते न्यूमेरिकल्स वगैरे मी तुम्हाला ना सेपरेट PDF करते, किंवा प्रत्येक एच एव्हरीथिंग नाही एक्सप्लेन करता येणार, आता वेळ कमी आहे. हा, इच अँड एव्हरीथिंग एक्सप्लेन करता येणार नाही, पण जे लाईटचे गणित आहेत, म्हणजे 4-5 फॉर्म्युल्यावरती जे गणित राहतील किंवा त्याच्यानुसार तुम्हाला बनवता येतील, असं बेसिक बेसिक घेईल तुमचं. काही टेन्शन घेऊ नका. उद्याचं दुपारचं किंवा सकाळचं सरांना सांगते लेक्चर जसं अटेंड होईल किंवा आपलं होईल त्याच्यानुसार करू. सकाळी ओके. नको मॅम, शक्यतो नून म्हणजे दुपारी 2-3 नंतरच अरेंज करा. ओके, ठीक आहे, काही इश्यू नाही. हा. बघूया आपण काय होतंय. ओके. ओके. अभ्यास छान करा. आता पेपर जवळ आलेत. पेपरला पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान थँक्यू अभ्यास मॅम. करा. सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित करा. काही असं घाबरण्यासारखं नाहीये. चॅलेंजिंगच असते प्रत्येक एक्झाम. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये प्रूव्ह करायचं असतं की आपण पण बेटर केलंय. जर तुम्ही कष्ट केला असेल तर फळ तर तेवढं तुम्हाला भेटणार आहे. ओके. सो फक्त येस. अभ्यासाची रिव्हिजन बेस ठेवा. रिव्हिजन खूप महत्वाची. ओके. इफ यू चालेल. डोंट माइंड मॅम, तुमचा नंबर देऊ शकाल का? म्हणजे काय इमर्जन्सी काय अडचण आली तर विचारायला. हो, चालेल ना, काही इश्यू. तुमचा नंबर द्या. मी हो. माझ्या पूर्ण चालेल चालेल. हो. कधी चुकीचं काम करत नाही. ते कुराणला म्हणतात की नाही, ते नमाज पडतात. हो. ते कधीच ओके. तर आपलं लेक्चर आपण आता इथं संपूया. गुड नाईट ऑल ऑफ यू. ओके. ओके.